जय जय रामकृष्ण हरी. मी कल्याणी वैभव मालपानी, राहणार परतूर, जिल्हा जालना. आज आपण इथे विठ्ठल रुक्माईची वारी दाखवलेली आहे. वारकरी संप्रदायाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे जातीभेद, लिंगभेद, उच्च नीचता नष्ट करणे. जसे संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर महाराज या वेगवेगळ्या जाती धर्माच्या संतांनी विठ्ठल भक्ताच्या माध्यमातून सर्वांना एका धाग्यात बांधले आहे. वारकरी परंपरेत एकमेकाच्या पाया पडण्याची प्रथा आहे. त्यामुळे एकमेकांमध्ये देव आणि समानता पाहण्याची शिकवण दिली जाते. कठीण तपश्चर्या आणि यज्ञ यापेक्षा नामस्मरण आणि भक्ती मार्ग या मार्गाचा प्रचार केला आहे. वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा सर्वात मोठा कणा मानला जातो. सगुण भक्तीचे सुंदर उदाहरण आहे. वारी विठ्ठलाला भेटण्याची त्रिव ओढ आणि संत तुकाराम महाराजांच्या गजरात सर्व तल्लीन होऊन चालणे वारकऱ्यांना आनंद आणि मनाला शांती देतो. वारीच्या प्रवासात फुगड्या खेळणे, रिंगण सोहळा रंगणे, टाळ मृदंग याच्या तालावर अभंग गवळणी गाणे हे महाराष्ट्राच्या संस्कृत लोककलेचा आणि संगीताचा जतन केला आहे. तसेच मी आता एक अभंग सादर करत आहे. कन्या सासुराशी जाये मागे परतुरी पाहे, कन्या सासराशी जाये मागे परतुरी पाहे, तैसी माझ्या जीवा झाले कधी भेटशील विठ्ठला. बालकासी लागे तहान, भुली गेले भुके तान, तैसे माझ्या जीवा झाले कधी भेटशील विठ्ठला. तुका मने व्याकुळ प्राण न देखत तुझे चरण, तुका मने व्याकुळ प्राण न देखत तुझे चरण, कधी भेटशील जीवा झाले कधी भेटशील विठ्ठल. या अभंगाचा अर्थ भक्तीचे उदाहरण आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी कर्मकांड पुरेशी नसतात, तर भक्ताच्या मनात लहान लेकरासारखी निरागसपणा आणि सासरी गेलेल्या नवीन मुलीसारखी तळमळ असायला हवी. आणि शेवटी या पंक्तीत इतके सांगितले आहे की तुझे चरण दिसल्याशिवाय माझा प्राण व्याकुळ होत आहे, तुझ्या भेटीशिवाय माझ्या मनाला आणि जीवाला शांतता लाभणार नाही. जय जय रामकृष्ण हरी.